नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 18वा दिवस आणि फायनली मला ज्या गोष्टीची थोडीशी भीती होती, क्युरिओसिटी होती, ज्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या आज शेवटी मला फेस करणं भाग होतं आणि त्या मी केल्या. हा जर थोडं सर्दीमुळे सर्दी आणि लेग डे यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन थोडंसं वर्कआउट अवघड जाणार मला या गोष्टीची एक कल्पना होती आणि तसंच काहीतरी झालं ॲक्च्युली. पण मी थोडाफार ब्रेक घेत 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 मात्र माझे सगळे सेट्स प्रत्येक एक्सरसाइज कम्प्लिटली अप टू फेल्युअर पर्यंत गेलो आणि पूर्ण केली. सर्दीचा मला जो सगळ्यात जास्त परिणाम वाटला किंवा जो मला इफेक्ट फील झाला तर तो झाला स्कॉट्समध्ये. कारण की स्कॉट्स मारत असताना एका वेटसाठी 12 रेप्स मारत असताना पहिले 7-8 रेप्स थोडेफार जात होते मॉडरेट लेवलमध्ये, पण शेवटच्या 3-4 रेप्स मारताना मात्र इंटेन्सिटी खूप जास्त हाय झाली असं वाटत होतं. म्हणजे मी कधी असा दम सोडेल की काय असं मला फील होत होतं. पण स्टील मी होल्ड करून ठेवलं. साईड बाय साईड मी ते आपले जे सेफ्टी बार्स असतात स्कॉट ट्रॅक्समध्ये तर ते लावून ठेवले होते. त्यामुळे इथं सेफ्टी मेजर्स जे आपण घेतो तर ते सगळे घेतले होते आणि त्या 2 सेट्समधला एक ॲडिक्युएट रेस्ट मी तिथे घेतला. जे मी प्रयत्न करतोय बरेच दिवस झाले की 2 सेटमधला रेस्ट पिरियड कमी करायचा, तर तो आज मला अनफॉर्च्युनेटली मजबुरीने आज वाढवावा लागला. कारण की मला सगळे सेट्स कंप्लीट करायचे होते. सो आज थोडंसं वर्कआउट लांबलं, जवळपास आज 2 तास वर्कआउट गेलं. लेग्स, शोल्डर्स आणि कार्डिओ असं तिघांचं एक कॉम्बिनेशन मिळून. पण ठीक आहे, महत्त्वाचं हे आहे की वर्कआउट करणं आणि ते मी केलं. लेग्समध्ये 4 एक्सरसाइजेस, ज्याच्यामध्ये स्कॉट्स, त्यानंतर लंजेस, त्यानंतर लेग एक्सटेन्शन, त्यानंतर ॲक्च्युली 4 एक्सरसाइज नाही करत आपण, लेग्स असताना बरेच केसेस करायला लागतात. लेग एक्सटेन्शन नंतर काफ रेजेस, सिटेड काफ रेजेस, त्यानंतर लेग कर्ल्स, असं एक वर्कआउट थ्रू आउट वर्कआउट होतं. आणि शोल्डरसाठी मी स्कॉट्स नंतर आज लगेच शोल्डर प्रेस घेऊ शकत नव्हतो, कारण की ऑब्व्हियसली दोन्ही पण स्ट्रक्चरल मुवमेंट्स आहेत. त्यामुळे मी आधी पूर्ण स्कॉट्स करून घेतले, पूर्ण लंजेस करून घेतले आणि लंजेसच्या सोबत सोबत मी लॅटरल रेजेस केले आणि मग त्यानंतर लेग एक्सटेन्शन आणि शोल्डर प्रेस यांचं कॉम्बिनेशन केलं आणि शेवटला लेग कर्ल्स आणि फेस पुल्स या दोघांचं कॉम्बिनेशन करून वर्कआउट संपवलं. सो आणि त्यानंतर 15 मिनिटं कार्डिओ, त्याच्यामध्ये मॉडरेट स्पीडमध्ये म्हणजे 5.5 किंवा 6च्या स्पीडनी एकदम फास्ट वॉकिंग करतोय, जेणेकरून फॅट पर्सेंटेज जे तर ते आपल्याला आणखी कमी व्हावं. मला माहीत नाही, पण सर्दीमुळे असेल कदाचित, पण बॉडी स्ट्रिंग झाल्यासारखी वाटते. म्हणजे असं मला फील होतं की शर्ट जे टाईट व्हायला लागले होते तर ते आता नाही होत आहेत. आय होप की हे सर्दीमुळेच असावं, मसल मास जे आहे ते लूज झालेलं नसावं या गोष्टींमधनं. मला त्यामुळे पहिल्यापासून सर्दी जी एक गोष्ट आहे ती मला बिलकुल आवडत नाही. याचं कारणच आहे की माणसाला बिनकामाचा तो एक वेगळ्या फेजमध्ये जातो माणूस, नॉर्मल लाईफस्टाईल राहत नाही. त्यामुळे पण ठीक आहे, हेच चॅलेंजमधल्या अवघड गोष्टी असतात, त्यांना आपण चॅलेंज म्हणतो. सगळं सोपं असेल तर आपण चॅलेंज कसं म्हणणार आहे ऑब्व्हियसली. मी आज वेट चेक केलं तर वेट माझं 76.56 असं काहीतरी भरलं. चॅलेंजच्या स्टार्टिंगच्या दिवशी 80.100ने आपण स्टार्ट केलेलं, पण मोस्ट प्रोबॅबली आज लेग्स डे असल्यामुळे थोडंसं वजन आणखी कमी भरलं असेल, कारण की मी वर्कआउटच्या मध्ये वेट माझं कॅल्क्युलेट केलं होतं एक जस्ट नॉर्मल आयडियासाठी. पण तरीसुद्धा एक सोमवारी मी वेट कॅल्क्युलेट करेल आणि तेव्हा एक ॲक्च्युअल अंदाज येईल परफेक्टली की काय चालू आहे नेमकं बॉडीसोबत. बाकी पूर्ण दिवस डाएट पूर्णपणे फॉलो केला. रेस्ट पिरियड पण चांगला जातोय, 6.5-7 तासांची पूर्ण झोप होतीये, त्यामुळे बॉडी रिकव्हरी होतीये. उद्या पुन्हा जाऊयात आपण. उद्या आहे चेस्ट आणि बॅक अगेन. उद्या मजा येईल, कारण की आता थोडंसं छान वाटतंय मला. लेग्स आज तेवढे मी अप टू फेल्युअर हिट केलं, पण स्टील तेवढे मला अजून फटीकदायक वाटत नाही आहेत. म्हणजे असं वाटतं की ठीक आहे, ठीकठाक झालेत. पण करणं गरजेचं होतं जे मी केलं. बाकी उद्या भेटूयात, तोपर्यंत आराम करा, मी पण आराम करतो. थँक्यू, धन्यवाद.